हे खरं आहे की हे जे आहे आका विरुद्ध बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळीमधल्या, जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत, या दोन टोळ्यामध्ये वाद झाल्याचं मला त्या ठिकाणी कळालंय. आता प्रशासन सांगताना इतरांची नावं सांगतायत, परंतु इतरांचे नावं नाही. हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये, कारण ह्या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे. एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहेत टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवलेली आहे. यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही. या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे. ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही, थापडथोपडीची झाली. नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावाधावी मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झालती आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक महादेव गीते कोण आरोपी आहे, बापू आंधळे. आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही. बापू आंधळेचं बिचाऱ्याचं सुद्धा हत्या व्हायला नको होती. अतिशय तरुण सरपंच होता तो. आणि हा जो आहे महादेव गीते आरोपी, मला वाटतं त्यांनी फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतविण्यात आलंय, मी या गुन्ह्यामध्ये नाही. आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय हे बी मला माहित नाही. परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हाणामाऱ्या आज झालेल्या आहेत. बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकतं ना. बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होतं, इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे. एसपींनी हे VIP ट्रीटमेंट झाल्या, मग त्या VIP ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे, पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा. याच्याऐवजी अगोदर एसपींनी काय त्याची व्हिजिट का नाही केली? जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं. एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले, ते आत जाऊन मर्डर करणार नाहीत हे कशावरून? आतमध्ये मर्डर का? आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा? 45 लोकांचा अधिकाऱ्यासह. काही जागा रिक्त आहेत. मग एसपींनी त्या का कळवल्या नाही? एसपींनी कळवायला पाहिजे होत. यामध्ये बॅरक क्रमांक 5 मध्ये तो महादेव गीते राहतो. बॅरक क्रमांक 6 मध्ये अक्षय आठवले राहतो आणि बॅरक क्रमांक 9 मध्ये वाल्मिक कराड आहे. मग अक्षय आठवलेचा आणि यांचं बॅरकच्या बाहेर कसं संबंध आला, काही विचारणं वगैरे? नाही, मी ते हे बघा, आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचं हा जेल प्रशासनाचा विषय. सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काय प्रश्नावर मी स्वतः बी जेलमध्ये गेलेलो आहे. बॅरक कोणती टाकायची, काय कोणती टाकायचं हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या हातात. माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहेत. हे एक जण म्हणतो मला चुकीनं गुंतवण्यात आलंय, दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले का, अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा ह्यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी. मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं, टेलिफोन, तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये. मी जेलरला विचारलो तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला. आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील, जेवणाला सोडले असतील, त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाली. जर 15-15 आणि 20-20 आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का? आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं. रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का? आणि हे जे आरोपी आहेत काही VIP ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते, टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवण, जेवणाची थाळी
त्यांना पुरविली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहे. मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच म्हणजे जेलरनी आणि एसपींनी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं. हा, आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला एसपी साहेबांना माहित नसतं.